तर आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या गावाला. तिथे कामदा एकादशीपासून 3 दिवस खूप मोठी यात्रा असते पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये. कामदा एकादशीच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या पहिल्या दिवशी पंचमुखी महादेवाच्या मंदिराला लहान लहान मुलांना लोटांगण घ्यायची खूप जुनी अशी पद्धत आहे. तर स्वानंदीला मला लोटांगणासाठीच घेऊन जायचं होतं, तर त्यासाठीच आम्ही गेलो होतो. गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही कामदा एकादशीच्याच दिवशी गेलो होतो. गेल्यानंतर पटापट आवरलं आणि मंदिराकडे गेलो. तर हेच आहे पंचमुखी महादेवाचं मंदिर आणि इथे आम्ही गेलो तेव्हा भरपूर सारी गर्दी जमली होती आणि काही जणांचं लोटांगण घेणं सुरूसुद्धा होतं त्यांच्या मुलांचं. मी थोडक्यात तुम्हाला सांगते की लोटांगण कसं घेतात. खूप जणांना माहीतसुद्धा असेल आणि खूप जणांनी पहिल्यांदासुद्धा ऐकलं असेल की लोटांगण म्हणजे काय. तर हे मंदिर आहे महादेवाचं. याच्या अवतीभोवती आता चेकर्स लावलेले आहेत. आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हा संपूर्ण माती होती आणि चिखल व्हायचा, कारण लहान मुलांची अंघोळ करून द्यावी लागते. तर त्या चिखलामध्ये अक्षरशः लोटांगण घ्यायचं म्हणजे लोळायचं त्याच्यामध्ये, त्यालाच लोटांगण म्हणतात. आणि 5 फेऱ्या मारायच्या मंदिराला, यालाच लोटांगण म्हणतात. अशी पद्धत भरपूर कित्येक वर्षा आधीपासून माझ्या मामाच्या गावाला चालत आलेली आहे आणि करायला आनंदसुद्धा वाटतो आणि खूप जणांची श्रद्धासुद्धा आहे. आणि आमचंसुद्धा तिथे लहानपणी माझ्या भावाचं, माझ्या मावशीच्या मुलामुलींचं त्यांनीसुद्धा लहानपणी लोटांगण तिथे घेतलेलं आहे आणि करवलेलंसुद्धा आहे सर्वांच्या मुलांचं. आणि आम्हीसुद्धा तेच करणार होतो. तर जे मुलं लोटांगण घेणार होते त्यांना सर्वांना बसवलं, त्यांना औक्षवण करून घेतलं, त्यांना ओवाळलं. छान ओवाळणं झाल्यानंतर एकमेकींना स्त्रियांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. नंतर त्या मुलांना पाणी टाकून एक तांब्याभर पाणी टाकून त्यांना एक राऊंड मारून यायचा मंदिराला, प्रभात फेरी मारायची आणि परत आपल्याच घरचा कोणीतरी पुरुष वर्ग तिथे बादली घेऊन आणि एक तांब्या घेऊन उभा राहतो आणि तोच आपली एक फेरी झाली की आपल्या अंगावरती, बाळाच्या अंगावरती पाणी टाकतो. अशा प्रकारच्या आपल्याला 5 फेऱ्या. आता असं लोटांगण वगैरे एवढं काही राहिलं नाही आहे तिथे, पण तरीसुद्धा पाणी टाकून फेऱ्या मारतात. आणि जेव्हा आपण मंदिराला फेरी मारतो बाळाला घेऊन, तेव्हा त्या मुलीच्या अंगावरती आपल्याला अक्षत फेकायची असते. फेरी झाल्यानंतर अक्षरशः बाळाला फुलांचं तुरा लावला जातो, जो की नवरदेवाला असतो लग्नामध्ये. तशा प्रकारे फुलांचा तुरा लावला जातो. तुरा म्हणतात की मुंडावळा म्हणतात, मला खरंच ॲक्च्युअल नाव नाही माहीत त्याचं, पण ते लावलं जातं आणि पुढे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसणारसुद्धा आहे. तर इथे माझे लहाने मामा बादली घेऊन आणि तांब्या घेऊन उभे होते आणि हे बघा इथे प्रत्येकी एक तांबा टाकून अंगावरती सुरू केलं होतं. स्वानंदीच्या अंगावरती स्टार्टिंगला अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण ती रडेल की काय हे बघायचं होतं. आणि बघा अक्षदा फेकणं सुरू झाल्या होत्या. आमच्या हातामध्ये ताट होतं छान आरतीचं, त्याच्यामध्ये 5 कणकीचे दिवे वगैरे बनवून आणले होते. खूप श्रद्धेने लोक करतात आणि खूप जणांची श्रद्धासुद्धा आहे या पद्धतीवरती आणि खरंच करण्यातसुद्धा खूप आनंद वाटतो. मला तर खूप आवडतो हा सण. तर चला आता प्रभात फेऱ्या घ्यायच्या आहेत 5. आज रात्री ठीक 9 ते 11 वाजता, आज रात्री ठीक 9 ते 11 वाजेपर्यंत
भव्य अशा प्रकारच्या भजन संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी कृपया गावकरी बंधूंनी या संगीताचा आरक्षण देण्याची कृपा करा. मला सिरियसली असं वाटलं होतं की स्वानंदी रडेल किंवा ती करू नाही देणार, पण तिने इतकं छान प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि तिलासुद्धा आनंद वाटत होता ते सगळं काही करण्यामध्ये, अंघोळ धुवायला वगैरे. आणि ती हसत होती सगळं काही करताना. पूर्ण 5 फेऱ्या मारून झाल्यानंतर मुलांचे ते ओले कपडे काढून घ्यायचे, छान चेंज करून घ्यायचा, त्यांची जे काही तयारी करून द्यायची आहे ती करून द्यायची. आणि मुलं म्हणजे काही लहानच मुलांचं तिथे लोटांगण होतं असं नाही आहे. लग्नाला येईपर्यंत मुलंसुद्धा तिथे लोटांगण घेतात असं मी बघितलं तिथे यावेळेस. म्हणून मला माहिती पडलं की लग्नाला आलेले मुलंसुद्धा तिथे लोटांगण घेतात. तर आमचे 5-5 वेळा झालेले आहेत लहानपणी, म्हणून आता आम्ही काही केलेलं नाही. मंदिराला 5 फेऱ्या मारून लोटांगण घेतल्यानंतर आणि स्वानंदीची अंघोळ झाल्यानंतर छान स्वानंदीचं कपडे वगैरे बदलून छान तिला फ्रेश करून नवीन कपडे वगैरे घालून द्यायचे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोटांगणासाठी स्पेशली नवीन ड्रेससुद्धा घेतात इकडे बाळासाठी. तर आम्हीसुद्धा नेला होता स्वानंदीसाठी नवीन. आणि बघू शकता तिच्या डोक्याला जसा गजरा लागला आहे ना फुलाचा, तशा प्रकारे लावला जातो. आणि मुलांना तर टोपी घातली जाते आणि त्या टोपीला हे असं पिनने टोचलं जातं. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या मामाच्या मुलाने पण ते टोपीमध्ये ते लॉक केलेला आहे तो तुरा. तर अशा प्रकारे सगळे मुलांचे मग औक्षवण करायचं परत आणि त्यांना ओवाळणी घालायची आहे. आपापल्या घरच्या सगळ्या स्त्रिया त्याला ओवाळणी घालतात त्या मुलांना. आणि नंतर जे ओवाळणीचे पैसे आहेत ते जे वाजवून राहिले होते, बँड वाजवत आहेत ते 2 काका, त्यांना नेऊन द्यायचे, अशी परंपरा आहे. तर साधारणतः 10-10:30च्या दरम्यान तिथे कुणीहीच राहिलं नव्हतं. अगदी विरळ लोकं होते. जी गर्दी 7-7:30-8च्या दरम्यान होती ती अगदी कमी झाली होती. आम्ही तोपर्यंत थांबलो होतो, पण 10-10:30पर्यंत स्वानंदीला एका झुल्यामध्ये बसवलं मासवडीच्या. तिला बसायचंच होतं कारण की तिथे भरपूर मोठी यात्रा होती. तर तिला एवढं सगळं दिसत होतं तर तिची एक्साइटमेंट शेवटी कुठे जाणार ना. तिचा आधीच नांदा चालू होता की मला बसायचं. आणि नंतर आम्ही घरी गेलो. तर अशा प्रकारे होता कामदा एकादशीच्या दिवसचा दिवस. आणखी 2 दिवसाचा जो व्लॉग आहे तो वेगळ्या व्हिडिओमध्ये येणार आहे. कारण एकत्र जर मी व्हिडिओ बनवला असता तर तो खूप मोठा झाला असता, कमीत कमी तो 30-40 मिनटाचा झाला असता. म्हणून
तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट 2 नक्की बघायचा आहे. 1-2 दिवसात आपल्या चॅनलवरती येईलच. दुसऱ्या दिवशी छान मस्त रोडगे, आलूवांग्याची भाजी आणि खूप छान अशी मज्जा आहे, तीसुद्धा बघा. आम्ही छान मस्त दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये रक्तदान केलेलं आहे. एवढी हिंमत माझ्यात कुठून आली भगवंत जाणे. खूप छान असं भारूड झालं. भरपूर मोठी अशी भव्य दिव्य अशी कमीत कमी 10 ते 15 शहरातून आलेली यात्रा आणि जेवण असं बरंच काही आहे. तर नक्की बघा.